स्वर्गीय नंदकुमार यशवंत साळवी यांनी या देवीची स्थापना केली। हॅपी बर्थडे टू यू। अरे ह्या सगळ्याच एकसारख्याच का दिसत आहेत बँडवाल्या? या सगळ्या महाप्रसादाचं नियोजन मार्शल भाऊंनी केलंय। हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर जरा लगबग चालू आहे आपल्याकडे आणि अक्षता मॅडम बघा तयार होत आहेत, रेडी होत आहेत आणि बघा आपला लुक जरा वेगळा आहे आज ना। आपण असा कुर्ता वगैरे घातलाय कारण स्पेशल रिझन आहे त्यासाठी। नवरात्रीचा 8वा दिवस आणि आज आपण ज्या देवीचं आगमन पाहिलं तुम्ही आपल्या व्हिडिओजमध्ये आणि प्लस गरबा पण बघितलेला आहे, महिलांचे खेळ आणि काय होतं का आणि बाल्या डान्स म्हणजे ते जय अंबे मित्र मंडळ यांची देवी जय मनीषा नगर। तर तिथे आज अष्टमीचा होम आहे आणि त्या होमाला बसायचं आपल्याला आज भाग्य मिळालेलं आहे, म्हणजे त्या होमाला बसायचा आज आपल्याकडे योग आलेला आहे। तर आता आम्ही दोघांची तीच तयारी चालू आहे। आता माझी तर झाली आहे आणि अक्षता तयारी करते, बिझी आहे थोडीशी आणि आमची तयारी झाली की आता आम्ही जाणार आहोत देवीच्या इथे मंडपात अष्टमीच्या होमासाठी आणि आज आम्ही होमाला बसणार आहोत। तर ही बघा ही उगाच चिंटू मागे रेडी होते, हिचं काय काम नाही, ही फक्त अशीच रेडी होते पाडलं काहीतरी। आणि हो मित्रांनो, आता आपण गेली 5-6 दिवस रेग्युलर ब्लॉग टाकतोय, रोज येतात आपले ब्लॉग्स आणि तुम्हाला हे ब्लॉग्स कसे वाटतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगत जाईल। तर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका, सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण आपले हे ब्लॉग आता कंटिन्यू आपण टाकण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत नवरात्री नंतर पण। नवरात्रीपर्यंत रोज तुम्हाला एक ब्लॉग येणारच आहे आणि आज पण आता आपला ब्लॉग येईलच 5 वाजता। चला तर मग आता जरा गडबड आहे, रेडी होतो आणि मग डायरेक्ट भेटतो। आता घरी तयारी करून झाली, ती जरा कमी पडली म्हणून इकडून परत तयारी चालूच आहे। मी 2 मिनिटात तयार झालो। तुला काय करायचं होतं? हां अरे पुरुषांना काय तयारी करायची नसते की काय? आणि हे स्वर्गीय नंदकुमार यशवंत साळवी यांनी या देवीची स्थापना केली आणि त्यांनी हा उत्सव सुरू केला इथे मनीषा नगर कळवा इथे आणि आज सगळ्यात तो अविरत चालू आहे। आणि त्यांच्या पश्चात त्यांची जी 2 मुलं आहेत मार्शल आणि हर्षल, हे पण तेवढ्याच उत्साहाने हा उत्सव साजरा करतात। दरवर्षी नवरात्रोत्सव खूप छान प्रकारे साजरा करतात, खूप चांगले कार्यक्रम वगैरे करतात आणि असाच हा उत्सव पुढे चालूच राहील आणि अजून मोठा होत जाईल अशी अपेक्षा त्यांच्याकडून आणि ते नक्कीच पूर्ण करतील। आम्ही आता देवीच्या मंडपात पोहोचलोय आणि इकडे तुम्ही बघताय इथे होमाची तयारी सुरू आहे। तर रांगोळी वगैरे काढते अक्षता आणि भटजी पण आलेले आहेत। आता होमाची तयारी होते आणि तयारी झाली मग होम सुरू आहे। तिथे अष्टमी नक्षत्र पुष्पा योग शोभायनी देवकारणगारा देवरात्री कारण बावा देवश्यम प्रतिमा चंद्रा शिष्य नाव काय अशोक बाबन सर्व अशोक बाबन अनन्य प्रतिमा गणेश प्रतिमांत पूजनातून देवतून सर्व श्यामुखी द्वारा संप्रति देवता संपत्ति देवता साधिके शरण त्र्यंबके आता जस्ट आपलं गणेश पूजन झालं आहे आणि आता गणेश पूजनानंतर आपल्या होमाला सुरुवात होईल आणि
बघा कशी रेडी झाली आहे ती. हे बघा ते नदबीत घालून एकदम मस्तपैकी रेडी झाली आहे अक्षता आणि खुश आहे एकदम. सर्वदेवा नमस्कार केशवम प्रतिगच्छति ओम त्र्यंबकं नारायण सरस्वती सिद्धि साई देवता प्रतिमा नमः. गुरुवांजं समर्पयामि. क्षम्य स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त. तस्मै तुल्यं भार्गवदेवस्य धीमहि प्रचोदयात्. मम अग्निश्च देवतं स्वाहा. ॐ इन्द्राय यद्राह्वानं इन्द्रान् मम यज्ञस्य आह्वानं स्वाहा. देवता मम स्वाहा. विघ्नेश्वर महागणपते नमः स्वाहा. गणपतेन गणपतेन स्वाहा. वरदविनायकाय स्वाहा. ओम ह्रीं क्लीं क्रीं चामुण्डाय स्वाहा. ओम ह्रीं क्लीं. ओम फट स्वाहा. मग वैष्णवनाचा ती पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावाकी. जय देव जय देव जय पांडुरंगाव हरी पांडू. रुक्माई वल्लभ राहीच्या वल्लभा भावे जोला घाले देव जय. प्रतिपदे पासून घट स्थापना ती करुणी हो. मूल मंत्र जप करणभोवती राक्षसा ठेवुनी. ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो. उधो बोला बाई माऊलीचा हो. उधो कारगर जाती काय महिमा वर्णू तिचा हो. उधो बोला उधो अंबाबाई माऊलीचा. आता अक्षता जय अंबे मित्रमंडळ मनीषानगरच्या देवीची ओटी भरते, ज्या होमाला आता आम्ही बसलो होतो.
हा ये ना, तू इकडे बघितलंस तर बघणार ना, इकडे बघ ना. हां मग अशा प्रकारे आत्ताच अष्टमीचा होम झालेला आहे आणि अष्टमीच्या होमाची पूजा पूर्ण झाली आणि आरती पण झाली, तुम्ही बघितला आता. आणि आता सर्व लोक होमाच्या पाया वगैरे पडून दर्शन घेत आहेत. तर आम्हाला पण असा मस्तपैकी योग आला अष्टमीच्या होमाला बसण्याचा आणि पहिल्यांदाच बसलो मी आणि अक्षताच्या होमाला आणि खूप बरं वाटलं मस्तपैकी. आणि साची पण आली होती होमाला. आणि आता हे ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे इकडे. सगळ्या येणाऱ्या महिलांची ओटी भरली जाते. अरे ह्या सगळ्याच एकसारख्याच का दिसत आहेत बँडवाल्या? ओके, हां, अष्टमीसाठी स्पेशल ड्रेस कोड आहे यांचा आजचा. आपल्याकडे जमणाऱ्या नारळ आणि जे ब्लाऊज पीस असतात ना त्याची अष्टमीच्या ओट्या भरल्या जातात. हे मग आता सगळ्यांना हळदी कुंकू लावते. हा कपडा रुमाल तर नाही म्हणा, देव पुसायला ठीक आहे, देवांना हे करायला पूजा करायला लाल लागतो ना आपल्याला. लाल लागतो, हिरवा लाल. देव पुसायला कॉटनचा आपला कपडा म्हणून ठीक आहे. देव टाकायची कोणाला लागते. अशा पद्धतीने ना सगळ्यांच्या ओट्या भरल्या जातात इथे. आणि अष्टमीच्या होमानंतर आता इथे महाप्रसाद चालू आहे इकडे. आणि महाप्रसादामध्ये स्वीटमध्ये काय जिलेबी आणि पापड, पुलाव आणि यांच्याकडे काय छोले. ओके, छोलेची भाजी आहे. ही आपली सपना, अंजली, ही मनीषाताई, त्या कृतिका, त्या मधल्या मला माहिती नाही. ही छोलेची भाजी आहे, अर्धी झाली वाटून. अंजली, अंजली, मनीषाताई, पापड. या सगळ्या महाप्रसादाचं नियोजन मार्शल होमनी केलं आहे.
जगत जिंकला भिवंडी आख्यामध्ये आमचा बबलू दादाच्या जगत जिंकला भिवंडी आख्यामध्ये ठाण्यासाठी आम्हाला हाय त्याच्या बैलाला तोडून काय करे ठाण्यासाठी आम्हाला हाय सन्माननीय सदस्य अपर्णा साळवी अपर्णा मार्शल साळवी यांचा वाढदिवस आहे मंडळातर्फे त्यांना सर्वांतर्फे वाढदिवसाच्या स्नेहमय शुभेच्छा. राजगरबाचा बक्षीस वितरण समारंभ सुरू होतोय. बक्षिसांचे प्रायोजक मनीषानगर जांभे मित्र मंडळ, ब्लू हेज मॅन्युफॅक्चरर बाय दिशा एंटरप्राइजेस यांच्यातर्फे, दिशा एंटरप्राइजेसच्या प्रोप्रायटर दिशा इताडकर यांच्यातर्फे पुढील पारितोषिक देण्यात येईल. आकाश कांबळे, आकाश कांबळे दिशा एंटरप्राइजेस मॅन्युफॅक्चरर बाय दिशा एंटरप्राइजेस ब्लू हेज नवीन ब्रँड आहे, सर्वांनी ट्राय करायचा आहे. तुम्ही नेटवरील सर्च करू शकता ब्लू हेज. पुढील पारितोषिक कर्णसूल सूर्यवंशी. टाळ्या वाजवायचे, त्यांचं स्वागत करायचे. बक्षिसांचे प्रायोजक पुन्हा एकदा ब्लू हेज, मनीषानगर जांभे मित्रमंडळ, सावंत ज्वेलर्स व ब्लू हेज. आकाश राठोड. पुढील पारितोषिक आशिष कनोजिया. जयदेव जयदेव हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. ओ काकी खावा. अष्टमीचं झालंय, मजा मस्ती करून अंजलीचा आपण बर्थडे पण सेलिब्रेट केला, थकलो आणि खरंच खूप थकलो आहे. चला आपण उद्यापासून नवमीचं काय प्रोग्राम असेल ते असतील प्रोग्राम तर नक्की करू आपण. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू. चला पुन्हा आपण भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. त्याला विचारलं बाय बाय करा.